आणि महाविकास आघाडीच्या उत्तर मध्य मुंबई लोकसभेच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग आणि पोलिसांनी दखल घेतली आहे। उज्ज्वल निकम यांच्या विरोधात खोटा प्रचार केल्याचा भाजपने आरोप केलाय। प्रचारावेळी उज्ज्वल निकम यांनी दलितांविरोधात प्रचार केल्याचा वर्षा गायकवाड यांचा आरोप होता। मात्र हा आरोप खोटा असल्याची तक्रार भाजपने निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे केली आहे आणि या आरोपाची आता गंभीर दखल घेण्यात आली आहे। दरम्यान या संदर्भात आशिष शेलार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे। इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात महाराष्ट्र विकास आघाडी यांनी जेवढं खोटं भ्रम असत्य केवळ मतांसाठी पसरवलं, सर्व रेकॉर्ड यांनी खोटं बोलण्याचे पार केलेले आहेत। वर्षाताई गायकवाड यांना मतं द्या म्हणून जे पॅम्पलेट काढण्यात आलं होतं, ज्यामध्ये स्फोटक, खोटं आणि एका समाजाविरुद्ध जणू काही उज्ज्वल निकम आहेत अशा पद्धतीचा प्रचार केला, त्याची तक्रार आम्ही केली होती। निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।